पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या पक्षाने आपल्या स्थापनेनंतर 2002च्या निवडणुकीपासून आपला होल्ड कायम राखला होता। अजितदादा म्हणतील तसं हे चित्र पुण्यात होतं, पण 2017ला भाजपने अशी काही मुसंडी मारली की राष्ट्रवादी सुद्धा गारद झाली। तब्बल 98 जागा जिंकत भाजपने आपली ताकद दाखवून दिली। त्यामुळे आता पुण्यातून भाजप काही हालत नाही अशी स्थिती आहे। पण नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय। राज्यातील सत्तेत एकत्र असूनही पुण्यात भाजपला अजितदादांनी आव्हान दिलंय। ज्या शरद पवार यांना धक्का दिला त्याच काकांशी जुळवून घेत भाजप विरोधात सक्षम पर्याय दिलाय। त्यामुळे पुण्यात कोणाचं पारडं जड आहे याचा आढावा, याचं विश्लेषण आज आपण व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय आणि उद्या स्पष्ट निकाल लागेपर्यंत सत्ता कोणाची येणार यावर बरेच मंथन होणार आहे। पुण्यात खरी लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी आहे। त्यामुळे 2012ची पुनरावृत्ती होणार की 2017ची उत्सुकता असणार आहे। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यावर लगेच पुण्यात मुख्य लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होणार असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते। अजितदादा आपल्याला जड जाणाऱ्याचे संकेत भाजपला आधीच मिळाल्यामुळे पार्थ पवार प्रकरण बाहेर काढत अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता, पण या निवडणुकीत त्याचा प्रभाव कुठेच दिसला नाही। उलट दादांनीच स्वतः रोकटोक प्रश्न आणि मुद्दे मांडत स्वतःचीच कोंडी केली होती। त्यामुळे भाजपच बचावात्मक मोडवर गेली। भाजपने ज्यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली त्याला मोठा प्रतिसाद मिळाला, कारण 165 जागांसाठी 2000 अर्ज आले होते। त्यामुळे समोर विरोधक नाहीत असा आत्मविश्वास भाजपचा होता। त्यातून त्यांनी अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली आणि तिथूनच दादांनी पहिली बाजी मारली। त्यांनी भाजपातील नाराजांच्या हातात घड्याळ बांधलं। त्यामुळे अमोल बालवडकर सारखा लंबी रेस का घोडा राष्ट्रवादीच्या गळात लागला। विशेष म्हणजे दादांनी शरद पवार गटाला सोबत घेत राष्ट्रवादीची विखुरलेली ताकद एकत्र केली आणि इथेच भाजपच्या आम्हीच जिंकणार या आत्मविश्वासाला टाचणी लागली। तसं पाहायला गेलं तर दादांचे महत्त्वाचे नगरसेवक स्वतःकडे दाखल करून घेत भाजपने वातावरण निर्मिती केली होती। पण हजारो इच्छुक असूनही दुसऱ्या पक्षातील नगरसेवक का याचे उत्तर देण्यात भाजप नेतृत्व अपयशी ठरले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली। एका अपक्ष महिला उमेदवाराने तर माझ्याकडे 2 कोटी नसल्यामुळे माझे तिकीट कापले असा आरोप केला होता। अर्थात बंडखोरी राष्ट्रवादीत देखील झाली, पण चर्चा भाजपातील बंडखोरीची झाली। अजितदादांनी गुन्हेगारांना तिकीट दिल्याचा आरोप करत मोहोळ यांनी दादांवर पहिला हल्ला केला, पण घायवळ मुद्दा पुढे आणत दादांनी मोहोळ यांना चितपट केलं। दुसरीकडे पुण्यातील समस्यांवर दादांनी भाष्य करत भाजपला घेरले। मुळात मागील 4 वर्षापासून महापालिकेत प्रशासक आहेत आणि सत्तेत राष्ट्रवादी आणि भाजप दोघे आहेत। त्यातही महत्त्वाचं म्हणजे दादा पुण्याचे पालकमंत्री होते। त्यामुळे या अपयशाला खरे तर अजितदादा जास्त जबाबदार आहेत, पण त्यांनी प्रचारात याला भाजप जबाबदार असल्याचं चित्र निर्माण केलेत आणि विशेष म्हणजे भाजप देखील यात अडकली आहे। तर दुसरीकडे जाहीरनामा प्रकाशित करत दादांनी फ्री मेट्रो, PMPML बस सेवा मोफत देण्याची घोषणा करत मतदारांना आकर्षित केले। भाजपने हे शक्य नसल्याचं सांगत फक्त प्रतिक्रियावादी भूमिका निवडली, पण लाडकी बहीण योजना शक्य आहे तसं हे पण शक्य असल्याचं सांगत दादांनी उत्तर दिले। त्यामुळे दादांनी भाजपला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलून दिले। देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येत दादांनी युती धर्माचे पालन केले नाही असे सांगत दटावण्याचा प्रयत्न केला, पण चुका दाखवणे म्हणजे धर्माचा भंग का असा सरळ सवाल विचारत फडणवीस यांच्यावरती पलटवार दादांनी केला। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने आपल्या प्रचारात भाजपला टार्गेट केले। दंगेकर यांनी तर वेगवेगळे व्हिडिओ बाहेर काढत भाजपला जेरीस आणले। तसं पाहायला गेलं तर दंगेकर भाजपसोबत जाण्यास इच्छुक नव्हते आणि युती तुटल्यानंतर भाजपने सन्मान न दिल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाने दिली होती। दुसरीकडे ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे एकत्र लढत आहे, अर्थात अनेक ठिकाणी त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होतीये। त्यांनी देखील जोर लावल्यामुळे यंदा त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे। प्रशांत जगताप यांच्या इमेजचा फायदा भाजपला तर वसंत मोरे यांचा आक्रमकपणा ठाकरे गटाला फायद्याचा ठरणार आहे आणि दोघांचा विरोध हा भाजपला राहिलेला आहे। त्यामुळे काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना निर्णायक असणार आहेत। पुण्यात 2017 साली भाजप RPI युती 98, राष्ट्रवादी 40, शिवसेना 10, काँग्रेस 9, मनसे 2, MIM 1 असे संख्याबळ राहिले होते। पण यंदा भाजप 2017ची मॅजिक फिगर गाठणार नाही असं चित्र आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी स्वतः एक हाती बहुमत मिळवेल अशी स्थिती नाही। त्यामुळे दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांना महत्त्व येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्रिशंकू स्थिती पुण्यात दिसते। गुन्हेगारांना दिलेले तिकीट राष्ट्रवादीला मारक ठरू शकते, तर इच्छुकांची नाराजी तिकीट कापली त्यामुळे भाजपची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। एकेकाळी पुण्यात
पुण्यात काँग्रेसची एकहाती सत्ता होती. कलमाडी यांनी पुण्यात काँग्रेसचे वर्चस्व निर्माण केले होते, तर दुसरीकडे 2002 नंतर पुण्यात राष्ट्रवादी आणि पर्यायाने अजित पवार यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्याला 2017 साली भाजपने धक्का दिला होता, पण आता पुन्हा त्रिशंकू स्थिती येईल असा अंदाज असल्यामुळे 2007च्या पुणे पॅटर्नची चर्चा होते. पण 2007ला काय झालं होतं तर 2007च्या पुणे महापालिका निवडणुकीत 144 नगरसेवक निवडून आले होते. त्यात सर्वाधिक 42 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, तर काँग्रेसचे 35 नगरसेवक निवडून आले होते, भाजपचे 25 आणि शिवसेनेचे 20 नगरसेवक निवडून आले होते. मनसे त्यावेळी फॉर्ममध्ये होती, त्यांना 8 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी 14 नगरसेवक अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण यावेळी अजित पवार यांना काहीही करून सुरेश कलमाडी यांना पुणे महापालिकेच्या सत्तेच्या बाहेर ठेवायचं असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेला सोबत घेत पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत केली. त्यालाच पुणे पॅटर्न असं नाव देण्यात आलं आणि काँग्रेस पहिल्यांदा सत्तेबाहेर राहिली. पदाबाबत पुढील 5 वर्षाचं नियोजन करण्यात आले होते. त्यात महापौर पद हे 5 वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलं होतं, तर उपमहापौर पद हे शिवसेनेच्या वाट्याला आले होते. तर सर्वात महत्त्वाचे असणारे स्थायी समिती अध्यक्षपद तीनही पक्षाला 1-1 वर्षासाठी वाटून घेण्यात आले. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले या पुणे पॅटर्नच्या पहिल्या महापौर होत्या, पण पुणे पॅटर्न 5 वर्ष पूर्ण करू शकला नाही. अंतर्गत कुरघोडीमुळे 2.5 वर्षातच भाजप आणि शिवसेना बाहेर पडली. तसंच विधानसभा निवडणुकीत हा पॅटर्न अडचणीचा ठरू शकतो असं लक्षात आल्याने हा पॅटर्नच रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यावेळी काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी राबवलेला पुणे पॅटर्न आता भाजपला बाहेर ठेवण्यासाठी राबवला जाणार का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्थिती येणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कोणाची सत्ता येईल कमेंट करून नक्की सांगा.